ही दिसते ती पाठीमागे ते चंद्रभागा नदी। हे वाळू तस्करी करणारे गाढव आहेत। याचं रेकॉर्डिंग चालू आहे ना। ते आता चंद्रभागेची पूजा चालू आहे। नारळ अरे मला काय माहिती कसं अडकवायचं। पडणार तुमचं तुम्ही। अरे लाव तुझं तू, मला काय लावायला येते त्याच्यात। आता झालं आपलं पुंडलिकाचं दर्शन। आपण मुख्य मंदिरापाशी आलेलो आहे आता। हे दिसत असेल आपल्याला, इथे अलाउड नाही तसं कॅमेरा वगैरे। चला आता आपण चाललो आता मंदिराकडे। जाऊया मंदिराकडे। आपण गाडी इथं पार्किंगमध्ये उभी केली होती। ॲक्च्युली रात्री आल्यामुळं आपल्याला काय व्हिडिओ शूट करता आला नाही, कारण रात्री पाऊस होता इथे। इकडे सुद्धा आलो तो पाऊस आपल्याला भेटलेला, पण ठीक आहे। आता सकाळचा टायमिंग आहे, सकाळी उजेडलं आहे, 5:45 वाजताच उजेडलं आहे। सर्व पब्लिक आता दर्शनासाठी चाललेली आहे। आता 6 वाजता मंदिर उघडतं, तर आपण आधी जाणार आहोत चंद्रभागेकडे। त्यानंतर भैया तर आता आम्ही आलोय चंद्रभागेच्या तिरी। ते बघा इकडे बघा, दिसू शकता आपल्याला। हा मग चल की इथून खाली उतरून जाता येते, ह्या पात्रातून जाता येते ना। ही दिसते ती पाठीमागे ती चंद्रभागा नदी, आणि आम्ही चाललोय आता तिकडं आहे ते पुंडलिक। अरे हाय ना, इथून पण रस्ता चालत जाता येते ना, चल की मग। अरे खाली कुठं घाण आहे, चल। कुठं घाण आहे? अरे तुला असं जायचंय नदी पात्रात। तिकडे दिसतं ते पुंडलिकाचं मंदिर आहे। अरे घाण नाहीये का, चल ना। नदी आहे, नदीचं थोडं पात्र आहे ते, घाण थोडी। ही पूर्ण नदी आहे सगळीकडे, तेव्हा तिकडं पण आहे आंघोळीला जागा, तिकडं पण आहे जागा। ए सगळ्यांसोबत चल। सकाळी सकाळी लोक नदीमध्ये आंघोळ करायला लागले। पुंडलिकाच्या मंदिराच्या इथे चंद्रभागा नदी दिसते पाठीमागे, आणि इकडे आहे पाठीमागे ते पुंडलिकाचं मंदिर आहे। तर आता आपण पुंडलिकाचं मंदिराचं दर्शन घेणार आहोत। आपण बघितलं असेल भरपूर भक्त भाविक लोक येत आहेत। त्या भाविक आपल्याला दिसत असेल, तरी आज मंगळवार आहे, आज एवढी काही गर्दी दिसत नाही आहे। इथे खूप गर्दी लागलेली असते। हे वाळू तस्करी करणारे गाढव आहेत। वाळू तस्करी करतात हे चंद्रभागेमधले वाळू तस्करी करणारे गाढव आहेत ती। बघू शकता आपण लोक इथे नदीवरती आंघोळ करतात। तुम्ही बोटिंग पण करू शकता, तुम्हाला इथे नदीमध्ये बोटने फिरवलं जातं। अरे इथं सोडा ना, तिकडे जागा होती समोर सरळ, तुम्हाला लोकांना इकडं जा। उतरा उतरा। काढ
हिचं रेकॉर्डिंग चालू आहे ना. ते आता चंद्रभागेची पूजा चालू आहे. नारळ नारळ पीस आणि ते अरे सगळेच करतात. आंघोळीला झाले सगळे लोक इथे. हा मग चल उठ. आला का? एक मिनिट थांब. थँक्यू. झालं का? वासुदेव फिरतात तिथे बाजूला. आता आपण चालू आहे छत्रपती पुंडलिकाच्या दर्शनासाठी. एवढा विठ्ठलाची मूर्ती दिसते, तर ज्ञानेश्वरांची दिसते. आपका प्रसादार में ज्या कुंडलिकासाठी प्रसाद घ्या मग. ज्या पहिला मान कुंडलिकाचा आहे मग. त्यांना दाखवलं का? काय करते? चला चला. कॅमेरे असं नको, टॉस नको लाव. असं ब्राईटनेस वाढव थोडा. ब्राईटनेस वाढवायचा. दिसतं बघ. काय त्याला छान गंधला एकदम मस्त. बाबाला जाऊ दे. एवढ्याला लावायचा. पैसे लगेच काढ. बाळा विसरला का ना? लावते की तुला. अरे विसरलाय त्यानं. एवढा होते का? चला पुढं. त्याला काय माहितीये. हा गाड्या घाल्या तिकडे. चला. ए मोबाईल घेता का? तर मंडळी ही आहे पुंडलिकाचे मायबाप आकार रुद्र. केलाय का चालू? थांब तिकडे कुंकू जन्माला जाऊ दे. कुंकू नाणे कॅमेरा आहे. इधर कोणते नकली आहे का? असली आहे का सर? मोगऱ्याचीच दे बाबा. दोन दोन दे. 6 दे. 6 हा 6 लावा. 3 लावा तुम्ही लोक. 10 रुपये 10 रुपये. तुम्ही थांब.
अगो बाय कसं काय आंघोळ कर म्हणले असतील तुम्हाला. मी माझी इच्छा होती ना ठीक आहे. आंघोळ करायची हे बघ, दोघींची घेऊ. हां दोघींची घ्या. बांगडे फुटल्यानं करायची आंघोळ. आता काय करते बाई झालं जाऊ दे. चला ना. किती आहे? ते राहू दे त्याचं काय. हा? किती घेतलं? 100 दोघांचे 50-50. दोघांचे दोन. तिने पण घेतली त्यांनी पण घेतले ना. शोधताय आम्ही तुम्हाला. पप्पाला लावायला. आईला नाही लावायचं. आई लावली. गजरा गजरा. अरे लाव. म्हणून मी लावला नाही लाव काय त्याला काय होतं. लावत नाहीत काय. हा धरा अडचा. अरे मला काय माहिती कसं अडकवायचं. पडणार तुमचं तुम्ही. अरे लाव तुझं तू. मला काय लावायला येतं त्याच्यात. आता झालंय आपलं पुंडलिकाचं दर्शन. पुंडलिकाच्या आई वडिलांचं पण दर्शन झालंय. आता आपण चाललोय. आता कुठे जायचंय का. तुडी पण मारली. आता मंदिरा हा विठ्ठलाच्या दर्शनाला मंदिराकडे जायचं आपल्याला. चला काय इथे आता मोबाईल लॉकर रूम मध्ये जमा करावा लागेल आपल्याला, कारण इथे अलाउड नाही आहे मोबाईल मंदिराच्या आतमध्ये. त्यामुळे आपण कुठे लागले. आता आपण ठेवूया लॉकर रूम कुठे बघूया. चला मंडळी फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण बघू शकता हे आहे मुख्य मंदिर. आपण मुख्य मंदिरापाशी आलेलो आहे. आता हे दिसत असेल आपल्याला. इथे अलाउड नाही आहे तसं कॅमेरा वगैरे. हे मुख्य मंदिर आहे त्यामुळे आपण इथे दर्शन झालेलं आहे. मूर्ती घ्यायची होती ना. मूर्त्या घ्यायच्या आपल्याला सत्यनारायणचे फोटो खराब झाले. अरे मग आपल्या इकडे घे. इथं काय घेते इथं माग आंबा का. ते फोटो खराब झाला घरचा होता ना सत्यनारायणचा. एकच आहे 70 रुपये. छोटीशी आहे पण 70 रुपये आहे. काय घ्यायचं. सामान घ्या. अहो भेंडी आहे जेव्हा तुम्ही दुकानात सामान घेणार ना तेव्हा घेतो. गोपीचंद पेढे गिरे बघ पलीकडे. आता काय दुसरं कोणतं घ्यायचं काय झालं त्यांना नोकळायला. 80 ला पावशेर, 100 ला पावशेर, 50 रुपये, 40 द्या.
नाही नाही तिकडे घेतो. फायनली आपण चाललोय आता आपल्या रूम वरती चाललोय आपण. खूपच हे लोक म्हणजे आम्ही मूर्ती शोधत होतो तर खूपच महाग सांगत होते म्हणून काय आम्ही घेतलेलं नाही. डायरेक्ट 150 रुपये, 150 वरनं आणि दुकानामध्ये 120 रुपये सांगितले होते. हा हळदी कुंकू नाही घेतलं, फक्त कुंकू घेतलंय केमिकल फ्री वाला. अरे अजून भरपूर आहे की पुढे, भरपूर आपल्याला जायचं आहे. हे बघ, हे अशा देवाच्या ठिकाणी गेली ना ते कायच्या काय भाव सांगतात, कायच्या ते काय पण भाव सांगत असतात. ते त्याचं काय आहे. प्रदक्षिणा रोड. चला आता आपण आता डायरेक्ट हॉटेलवरती जाऊया. आणि आपण हॉटेल बुक केलंय. हॉटेल म्हणजे प्रायव्हेट भक्त निवास आहे, प्रायव्हेटवाल्यांचा आहे. श्री विठ्ठल भक्त निवास हे त्याचं कार्ड आहे, बघू शकता आपण. ॲक्च्युली माझी चप्पल तुटली. आपण आता चप्पल शिवायची, आपल्याला सांबार शोधावं लागेल. तर आपण बघूया आता सांबार वगैरे शोधूया. आणि मग आता आपण मी तुम्हाला रूमचा टूर देईन आता. तर भेटूया आपण रूम टूरवरती. तर मित्रांनो, फायनली आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. आता आपण इकडून निघतोय सिद्धेश्वराला, जे सोलापूर जिल्ह्यामध्ये, सोलापूर शहरामध्ये, सिटीमध्ये सिद्धेश्वराचं मंदिर आहे. त्या मंदिराला आपण आता भेट देणार आहोत. आणि तिथून पुढचा जो प्रवास असेल आपला तो तुळजापूरच्या नंतर आपला प्रवास असणार आहे. तुळजापूरच्या नंतर आपण जाणार अक्कलकोटला. आणि शेवटचा प्रवास असणार आहे आपला गाणगापूर. मुंबई ते गाणगापूर ह्या प्रवासादरम्यान सर्वात पहिले आपण जेजुरी केलं आहे, शिखर शिंगणापूर केलं, आज आपण केलेलं आहे पंढरपूर. आणि आता आज आपलं 4थ्या ठिकाणाला आपण भेट देणार आहोत. तर या आधीचे तिन्ही व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील, आय बटनवरती लिंक आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. मित्रांनो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील. आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करायला विसरू नका. चला तर आता आपण इथून पुढच्या प्रवासाला सुरू करतोय. धन्यवाद.